घडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. तुळसी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. घननीळ तनु शोभे कासे पीतांबराची, विमल कमल माळा शोभत आहे गळ्याची. विठेवरी हरी हा पाहू पंढरीनाथ ग्रामी, सदवितवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंग करो करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचिया. ज्ञानेशु भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरहा. सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग पैठण निवासी श्री क्षेत्र पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा नामपर प्रकरणातील देवाला काय आवडतं हे सांगणारा अभंग सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल. चालू असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह गंगा भारती महाराज यांच्या 32व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त हा सप्ताह चालू आहे. गंगा भारती महाराज व आपले असणारे कोठाळकर बाबा यांच्या दोघांच्याही आशीर्वादाने प्राप्त झालेली आजची ही कीर्तनरूपी सेवा
वास्तविक ही कीर्तन सेवा आमचे असणारे माऊली महाराज कोठाळकर यांची होती, परंतु त्यांच्या मनाच्या मोठेपणाने त्यांनी मला ही कीर्तनरूपी सेवा दिली आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते. तसेच कीर्तनाला उपस्थित प्रत्येक जणाचे आभार व्यक्त करते. बघा, तुकोबराय सुंदर वर्णन करतात. उदक अग्निघडे पाख एका विना एक कामा नाही. जसं स्वयंपाक करण्याकरिता किंवा पोळी करण्याकरिता पीठही लागतं, पाणीही लागतं आणि अग्नीही लागते. तीनही वस्तू लागतात ना. तुमच्याजवळ पीठ आहे परंतु पाणी नाही, अग्नी देखील आहे, तुम्ही पोळी करू शकाल का? हो, करतान का? बोला बोला बोला, येईन का? नाही येणार. बरं, तुमच्याजवळ पाणी आहे, पीठ आहे, परंतु गॅस नाही, पोळी करता येईल का? नाही ना. बरं, गॅसही आहे, पाणी आहे, परंतु पीठच नाही आहे, करता येईल का पोळी? नाही ना. तसंच कीर्तन करण्याकरिता वक्ताही चांगला लागतो, मृदुंगाचार्यही चांगले लागते, गायनाचार्यही चांगले लागतात. मृदुंग श्रुती टाळ घोष देव ब्रह्मरस आवडीने, देव ब्रह्मरस आवडीने, देव ब्रह्मरस आवडीने, लावणे मृदुंग श्रुती टाळ सुंदर प्रमाण आहे. लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष आवडीने. उपस्थित सर्वांचेच आभार व्यक्त करते. आपले असणारे गायनाचार्य सर्वच महाराजांचे आभार व्यक्त करते. तसेच आपले मृदंगावाले दादा तुकाराम महाराज चव्हाण त्यांचेही आभार व्यक्त करते. तसेच असणारे आपले यूट्यूबवाले चॅनलचे दादा अमोल दादा वारकरी चटका असं त्यांच्या यूट्यूबचं चॅनलचं नाव आहे. ते देखील कीर्तनाकरिता उपस्थित आहेत, त्यांचेही खूप खूप आभार व्यक्त करते. तसेच माझ्यासोबत असणारे आमचे सागडे महाराज प्रत्येक वेळी माझ्या हाकेला धावून येणारे, त्यांचेही खूप खूप आभार व्यक्त करते. तसेच असणारे आपले माईक सिस्टीमवाले दादा, त्यांचेही खूप आभार व्यक्त करते. शेवटपर्यंत असाच आवाज सोडत राहा. सगळ्यांचे आभार व्यक्त करते. श्रोते मंडळीचेही आभार व्यक्त करते, कारण तुमच्यावरच माझं कीर्तन डिपेंड आहे. त्याच्यामुळे प्रत्येकजण तुमचा चेहरा असाच शेवटपर्यंत चांगला ठेवा. आता आपण कीर्तनाला सुरुवात करूया. विठ्ठल आहेत. तसेच असणारे आमचे महाराज ते देखील कीर्तनाकरिता उपस्थित आहेत, त्यांचेही आभार व्यक्त करते. माझे असणारे वडील ते देखील कीर्तनाकरिता उपस्थित आहेत, त्यांचेही खूप खूप आभार व्यक्त करते. तर अभंग नाथबाबांचा आहे. नाथबाबा अभंगाद्वारे देवाला आवडणारा प्रकार सांगत आहेत. परंतु ते नाथबाबा कोण होते? हो, शांती ब्रह्मनाथ महाराज, शांतीचं प्रतीक होते. अहो, त्या नाथबाबांच्या घरी भगवंताने 36 वर्ष काम केलं आहे. निळोबराय सुंदर प्रकारे वर्णन करतात. कावडीने पाणी टाकर चक्रपाणी वाहे, आनंद भक्ती भावे निरावंदित पाये, आनंद भक्ती भावे निरावंदित पाये, कावडीने पाणी टाकर चक्रपाणी वाहे, आनंद भक्ती भावे निरावंदित पाये, आनंद भक्ती भावे निरावंदित पाये. कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंदित असे पाये. की भगवंताने 36 वर्ष आमच्या नाथबाबांच्या घरी काम केलं आहे. द्वारकेची मूर्ती एकनाथ घरी, द्वारकेची मूर्ती एकनाथ घरी, द्वारकेची मूर्ती एकनाथ घरी, द्वारकेची मूर्ती एकनाथ घरी, पाणी वाहे हरी कावडीने,
वाय हरी कावडीने श्रीखंडा चंदन उगळणी करी श्रीखंडा चंदन उगळणी करी वाणी वाय हरी कावडीने पाणी वाय कावडीने श्रीखंडा चंदन उगळणी करी श्रीखंडा चंदन उगळणी करी. श्रीखंड्या चंदन उगळोनी करी वस्त्रे गंगा तिरी धुत असे. की भगवंताने 12 वर्ष कपडे धुण्याचं काम केलं, 12 वर्ष चंदन उगळायचं काम केलं, परत 12 वर्ष चोपदारकीचं काम केलं. अशा प्रकारे 36 वर्ष भगवंताने आमच्या एकनाथ महाराजांच्या घरी काम केलं. असा या एकनाथ महाराजांचा अधिकार आहे. आता एकनाथ महाराजांचा अधिकार स्वतः ब्रह्मांडाचा चालक, जगाचा नियता असणारा भगवान पंढरीश पांडुरंग त्यांच्या घरी जर का काम करायला येत असेल तर मग त्यांचा अधिकार बघा किती आहे. अशा त्या नाथबाबांचा अभंग सेवेसाठी निवडला आहे. ते नाथबाबा अभंगाद्वारे देवाला आवडणारा प्रकार सांगत आहेत. परंतु त्या आवड निवड ही प्रत्येकाची वेगवेगळ्या प्रकारची आहे. संसारामध्ये प्रत्येकाची आवड वेगळी आहे ना, ती तुम्हाला काही वेगळं सांगावं लागणार नाही. प्रत्येकाला माहीत आहे संसाराची आवड किती वेगळी आहे. ते माहीत असेल ना तुम्हाला. स्वयंपाक करताना दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करताना प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. एकच लग्नाचा मंडप असतो, परंतु त्या लग्नाच्या मंडपामध्ये देखील प्रत्येकाची आवड वेगळी असते. सुभाषितकार सुंदर प्रकारे वर्णन करतात. कन्यावर येती रूपम माता वित्तम पिता श्रोतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्ट अन्न वितरे जनः. की जी लग्नामध्ये असणारी जी मुलगी असते, असणारी वधू, तिची आवड असते की आपला होणारा नवरा मुलगा देखणा असावा, सुंदर असावा, गोरा असावा, रूपवान असावा. अशी कोणाची आवड असते? नवऱ्या मुलीची. नवऱ्या मुलीच्या आईची आवड काय असते? काय होती तुमची आवड मुलीचं लग्न होताना? कसं बघत होता तुम्ही घर? खूप सारी धन संपत्ती असावी असं तुम्हाला वाटतं. परंतु आमच्या पुरुषांची आवड अशी असते, म्हणजेच नवरीच्या वडिलांची आवड अशी असते की मुलाकडे धन संपत्ती नसली तरीही चालेल, परंतु स्वाभिमानी असावा, ही असते यांची आवड. भाऊकी मंडळीची आवड काय असते बरं? आता भाऊकीचं जरा तुम्हाला जास्त माहीत असेल. भाऊकी मंडळीची आवड काय असते? दामू काकाची ज्या ज्या गावामध्ये मुलगी दिली आहे त्या गावामध्ये आपले तर काही सोयरे नाहीत, हे लक्ष कोण देतं? भाऊकी मंडळी. आणि वराडी मंडळी काय करतात? मिष्ट अन्न वितरे जना, फक्त खायला काय काय तेच बघतात. मस्त दणकावून खातात आणि गावात गेल्याच्या नंतर म्हणते तर लग्न लय भारी केलं बाबा नवरीच्या बापानं. एकच गोष्ट, जेवणामध्ये जरा गोड पदार्थ अजून एक पाहिजे होता. खाऊन येते, टामटूम करून येते तर इकडे येऊन असं बोलतात. असं असणाऱ्या लग्न मंडपामध्ये प्रत्येक जणाची आवड निवड ही वेगवेगळ्या प्रकारची असते. तसंच या कीर्तनामध्ये देखील प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. वैदिका वर्णमिच्छन्ति अर्थमिच्छन्ति पंडिताः गायका स्वरमिच्छन्ति टाळ घोळ वितरे जनः. की जे वैदिक लोक असतात ते बघतात की मुलीचा वर्ग कोणता आहे, महाराजांची कास्ट कोणती आहे, हे कोण बघतं? असणारे वैदिक लोक. पंडित लोक काय बघतात? मुलीचा अभ्यास, महाराजाचा अभ्यास किती झालाय. त्याच्यानंतर गायनाचारी काय बघतात? हो, स्वर बघतात. त्याच्यानंतर असणारे मृदुंगाचारी काय बघतात? ताल. श्रोते मंडळी काय बरं बघतात? कोणाला मृदुंगाचा आवाज आवडतो, कोणाला टाळ्यांचा आवाज आवडतो, कोणाला गायनाचार्यांचा आवाज आवडतो, कोणाला महाराजांचं व्याख्यान आवडतं, कोणाला महाराज कसे आहेत ते बघायला यायला आवडतं, आणि कोणाला कीर्तनात येऊन झोपायला फार आवडतं. दिवसभर दमलेले असतात,
नवे नवे ते घरची काव 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 काव. इथं आल्याच्या नंतर टाळ्यांचा मस्त आवाज, मृदुंगाचा आवाज, विण्याचा आवाज, महाराजांचा गोड आवाज, सगळं दृश्य बघून मस्त झोप लागती. कोणाकोणाला ते आवडतं इथं येऊन. अशा प्रकारे प्रत्येकाची आवड निवड खावे बरे असावे सदैव याची करी हाव संसारी, याची करी हाव संसारी, याची करी हाव संसारी. लावे खावे बरे असावे सदैव याची करी हाव संसारी, याची करी हाव संसारी, याची करी हाव संसारी. वा, खूप सुंदर प्रमाण दिलंय. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. असणारी प्रत्येक जणाची आवड निवड ही वेगवेगळ्या प्रकारची असते. तसंच संतांची आवडही वेगळी असते. मग तुम्ही म्हणाल आमच्या गावात एवढे सप्ते होते तर प्रत्येक सप्त्यात सांगते तर संतांना काहीच लागत नाही, संतांना नुसतं नामस्मरण लागतं. संत हे विरक्ती अवस्थेमध्ये असतात. प्रत्येक महाराज तुम्हाला सांगत असेल ना, प्रत्येक महाराज तुम्हाला सांगत असतो संत हे विरक्ती अवस्थेमध्ये असतात. त्यांना काही एक लागत नाही, त्यांना संसारामध्ये आहेत हे सुद्धा त्यांना कळत नाही. मग त्या संतांना कसली आली हो आवड? आहे ना आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, पंढरी भीमा पांडुरंग, आवडे पंढरी भीमा पांडुरंग. चंद्रभागा चंद्रभागा पुंडलिक कामधेनु कल्पे करू चिंतामणी, कामधेनु कल्पे करू चिंतामणी. चंद्रभागा असणाऱ्या संतांची आवड ही फक्त भगवंतच आहे. तुकाराम महाराजांची आवड होती माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेलगुडी, पांडुरंगी मन रमले गोविंदाचे गुणवेधिले. ही झाली आमच्या तुकोबरायांची आवड. तशीच जनाबाईंची आवड होती. जनाबाईंची काय आवड होती हो? त्या दळण दळत असताना काय म्हणत होत्या? सुंदर माझे जाते गे फिरते बहुतोके, ओव्या गाऊ कौतुके तोय रे बा विठला, ओव्या गाऊ कौतुके तोय रे बा विठला. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतोके, ओव्या गाऊ कौतुके तोय रे बा विठला, ओव्या गाऊ कौतुके तोय रे बा विठला. शिवानी तातारा फिरत फिरला, ओव्या गाऊ भरताला तुझे रे बा. हे दिवसू दोन्ही खुंटे गे प्रपंचाच्या नेते गे, लावून पाची बोटे गे तुझे रे बा विठला, लावून पाची बोटे गे तुझे रे बा विठला. ही झाली आमची जनाबाईंची आवड. जनाबाई सतत दळण दळत असतील, काहीही काम करत असतील तर देवाचंच नाव घेत होत्या, देवालाच बोलवत होत्या. तसंच आमची मीराबाईंची देखील आवड होती. मीराबाईंची काय आवड होती? तो गली 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 हरी गाने लगे, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. वो तो गली गली हरी गुन गाने लगी, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन.
भजन करत होत्या, रात्रंदिवस भजन करत होत्या, रात्रंदिवस भजन करत होत्या. वडिलांनी सांगितलं होतं, मीराबाई तुझं लग्नाचं वय झालंय, आता हे भजन वगैरे सोडून दे, संसारामध्ये लाग. तरी मीराबाई म्हणायच्या, नाही, माझा फक्त तो एक भगवंतच आहे. आणि खरंच हो, आपण दुःखी आहोत, भगवंताचं नामस्मरण करा. आपण सुखी आहोत, भगवंताचं नामस्मरण करा. दुःखात आहोत, भगवंताचं नामस्मरण करा. सर्व काही संपत आहे असं जरी वाटत असेल तरी, कारण तेच आमच्या जनाबाई करत होत्या. मीराबाईंची आवड होती, त्या रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करायच्या. नव्हे तर त्या राजकन्या होत्या, तरी सुद्धा त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये दंग राहत होत्या, अगदी लहानपणापासून. आता लहानपणी एक ठीक होतं, आवड म्हणून सर्वांना ते कौतुकही केलं. परंतु आता लग्नाचं वय झालं होतं, नवे नवे ते मोठे मोठे स्थळ येत होते. कारण आमच्या मीराबाई खूप देखण्या होत्या, खूप सुंदर दिसत होत्या. आणि संतांचा चेहरा हा तेजस्वीच असतो, त्यामुळे मीराबाई खूप सुंदर दिसायच्या. आणि त्यांना खूप सारे स्थळही आले होते. मग आता मीराबाईचं मत घ्यायला जावं तर मग मीराबाई म्हणायच्या, मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने, ओ मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने. मीराबाई म्हणायच्या, माझं लग्न केव्हाच त्या कृष्णासोबत झालंय. आता हे काही त्यांच्या वडिलांना चालत नव्हतं. तेव्हा वडिलांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याकरिता विष पाठवलं. अतिशय सुंदर प्रमाण आहे, टाळ्या वाजवा ना. अशा प्रकारे मीराबाईंना त्यांचे वडील म्हणत होते की मीरा, हे बस झालं, असं गल्या गल्यामध्ये फिरणं तुझं, ते भगवंताचं नामस्मरण करणं चिफळ्या घेऊन, विणा घेऊन, हे काही त्यांच्या वडिलांना आवडत नव्हतं. तरी सुद्धा आमच्या मीराबाई प्रत्येक वेळी तेच करायच्या. तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी विष पाठवलं, परंतु आमच्या मीराबाईने ते सुद्धा हसत हसत ग्रहण केलं. का? कारण त्या सतत नामचिंतन करत होत्या. तुका म्हणे मीराबाई, तुका म्हणे मीराबाई, तुका म्हणे मीराबाई, तुका म्हणे मीराबाई, तुका म्हणे मीराबाई,
आजपासून आपल्या सप्त्याला सुरुवात होत आहे. माझं काम आहे तुम्हाला पत्रवाळी वाढून देणं, त्याच्यावर मीठ टाकणं. उद्याच्या महाराजाचं काम तुम्ही बघून घ्या, पण आजचं माझं काम आहे तुमच्याकडून नामचिंतन करून घेणं, नव्हे तर असे गायनाचार्य मिळाल्याच्या नंतर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवणं. हे आज मी तुम्हाला समजून सांगणार आहे. म्हणून तुम्हाला सतत म्हणत असते की चांगलं प्रमाण घेतल्याच्या नंतर टाळी वाजवायचा. तुका म्हणे मीराबाई, जहर पिल्या मरण नाही. जहर पिल्या मरण नाही. आमच्या मीराबाईंना त्यांनी विष पिलं तरी सुद्धा त्यांना मरण आलं नाही. का? कारण त्या सतत भगवंताचं नामचिंतन करत होत्या. विष पेत असताना नामचिंतन करतच त्यांना विष पेलं, म्हणून त्यांना मरण आलं नाही. ही झाली संतांची आवड. मग देवाची सुद्धा आवड आहे. देवाची काय आवड आहे? अभंगाचं प्रथम. आवडे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. भगवंताला सतत नामचिंतन करणारा भक्त आवडतो. सतत नामचिंतन करणारा भक्त आवडतो. मग तुम्ही म्हणाल आम्ही नामचिंतन करत नाही तर तू ह्या पुढे उगाच बसलो का ग बाई? तसं नाही, आपणही नामचिंतन करतो ना. पण कधी करतो? आपण दुःखात असल्यावर. आपल्या मुलाला त्याची तब्येत बरोबर नसेल, ताप येत असेल सारखं, तर भगवंताला जाऊन काय म्हणतो? देवा तुला नारळ फोडते बाबा, माझ्या मुलाची ताप राहते. एखाद्याला साप दिसत असतील सारखे सारखे, महादेवाच्या मंदिरात जाऊन म्हणतात महादेवा दुधाचा अभिषेक घालते रे, नारळ फोडते, माझ्या मला साप दिसायचे राहू दे. व्यवहारामध्ये एक सुंदर म्हणी आहे, अंगाला आला ताप देवा तू माझा, अंगाचा गेला ताप देवाचा मी. ज्याला अभंग पाठ होतोच ना, नाही म्हणे पाठ करायची. विठ्ठल 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 भजन म्हणल्याच्या नंतर प्रत्येक जणांनी म्हणत जा, तोंड हलवलेले दाखवा मला. आणि आपले असणारे संस्थेतील मुलं, त्यांना वाटत असेल आजचा पहिला दिवस आहे, कुठं आजच उड्या मारून घ्यायच्या. आजचा आपल्या भगवंताच्या नामचिंतनाचा दिवस आहे. आपल्या पंढरीश पांडुरंगाचं आपण आज नामचिंतन करणार आहोत. त्याच्यासाठी तुम्हालाही उड्या माराव्याच लागतील. असो, अशा प्रकारे भगवंताला नामचिंतन करणारा भक्त आवडतो, पण सतत नामचिंतन करणारा आवडतो. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे, आपण सुखात असतो तरीही भगवंताचं नामचिंतन करायचं, दुःखात
खात असतो तरीही भगवंताचं नामचिंतन करायचं आणि भक्तिभावाने करायचं, अंतकरणातून करायचं. तुम्ही जर का अंतकरणातून भगवंताचं नामचिंतन केलं नाही ना तर तुम्हाला काहीच फळ मिळत नाही. मग तुम्ही म्हणाल आतापर्यंत आम्ही भगवंताचं नामचिंतन करत होतो, इथं कीर्तनात बसले बसले महाराजांनी बळच म्हणलं मन मन तर म्हणत होतो, तर आता ते का काय वाया गेलं? काय गेलं का काय वाया? सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल ना, पडला की नाही? दूर बसलात पण चांगला ऐकायलात बरं. प्रश्न पडतो आपल्याला. तर तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, मंदिरात दिलेली देणगी, सप्ताहात केलेली मदत, आई वडिलांची केलेली सेवा, पंढरपूरची केलेली वारी आणि कीर्तनात वाजवलेली टाळी कधीच वाया जात नाही. नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला, वाया गेला, नाम घेता वाया गेला. हे ऐसा कोणी ऐकिला, ऐसा कोणी ऐकिला, सांगा विनवितो तुम्हासी, सांगा विनवा. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी. नामस्मरण केल्याच्या नंतर कोणी वायाला गेले असं तुम्ही कधी ऐकलं का हो? वाल्ह्याकुळी किती पापी दृष्ट होता तरी सुद्धा त्याने नामचिंतन केल्याच्या नंतर त्याने रामप्रभू जन्माच्या अगोदर रामायण लिहिलं. कोळी मात्यारी, कोळी मात्यारी, वाल्या कोळी मातागी, नाम तारीला निर्धारी, नाम तारीला निर्धारी, निर्धारी, नाम तारीला संसारी. घेता नाम, घेता नाम, विठोबा पर्वत चढते बाबाचे, बाबाचे घेता नाम, विठोबा घेता नाम, विठोबा पर्वत चढते बाबाचे, पर्वत चढते बाबाचे. केले रामायण रामाधे, केले रामायण रामाधे, केले रामायण केले रामायण रामाधे. ओल्या वाल्मिकी करीन, याची केले रामायण, केले रामायण रामाधे, केले रामायण रामाधे, केले रामायण रामाधे. कीर्ती वाढली ग्रहण केले रामायण रामाधी. जो वाल्ह्याकुळी होता, खूप पापी होता, खूप दृष्ट होता, त्याने भगवान विष्णूची जी शालिंग मूर्ती होती, ज्या ब्राह्मणांकडे ती मूर्ती असायची ना त्या ब्राह्मणांना सुद्धा आमच्या वाल्ह्याकुळ्याने मारलेलं आहे. पहिले असे रांजून असायचे मोठमोठे. एक व्यक्ती मारला की वाल्ह्याकुळ्या त्यामध्ये खडा टाकत होता. असे त्याचे 7 रांजणं भरले होते.
एवढा तो पापी दृष्ट होता, तरी सुद्धा फक्त नामचिंतनानेच तो आज तरुण गेला आहे. त्याने रामप्रभू जन्माच्या अगोदरच रामायण लिहिलं आणि रामप्रभू सुद्धा म्हणतात की जसं वाल्याकुळ्याने रामायण लिहिलं आहे तसंच मी पुढे वागणार. केली रामायण बोलिला वाल्मिकी तैसे करी परतुनी दावीन नामा म्हणे. वाल्याकुळ्याने जसं रामायण लिहिलं तसंच आमचे रामप्रभू वागले. हे कशाचं महत्व आहे? नामचिंतनाचं. तुम्ही म्हणाला आम्ही अगोदर खूप पाप केलेले, नवे ते खूप पाप केले. दारू, आपल्या इथे असणारे आमचे माऊली महाराज ते दारू मुक्ती व्यसन हे सुद्धा चालवतात. नव्हे तर सर्वच जे तुमचे धूम्रपान असेल, नवे ते जे तुमचे व्यसनं असतात ते सोडवण्याचं काम आमचे माऊली महाराज करतात. खरंच हो, काय हो तुम्हाला हे गुटखा तंबाखू हे खाऊन काय मिळतं तुम्हाला? एकदा तुमच्या घरच्यांचा विचार करत जा ना. जी तुमची मुलगी असते, आपला वडील काहीतरी खात आहेत, त्याचा तिला वास येत असेल, तिला काय वाटत असेल मनात, हे तुम्ही कधी विचार केलाय का? खातं काही तर बरंच जर इथली नाही कोणीच खात नाही ना. नाही, आपले महाराज इथंच आहेत. असं काही कधी होणार नाही आणि होऊही नाही आणि ते होऊही देणार नाहीत. कसं त्यांना वाटत असेल एकदा विचार करा. एखादा व्यक्ती दारू पिऊन घरी जातो, मुलगी वयाची आहे, 18 वर्षाची आहे, बाप घरी दारू पिऊन आल्याच्या नंतर तिच्या मनाला काय वाटत असेल हे कधी विचार केलाय का तुम्ही? बाहेर बसलेले केला का कधी विचार? तुम्ही तर नाहीत ना बाहेर बसलेले एखादे, नाहीतर यायचात माझ्याकडे तू कुठं आमचा दारूचा विषय काढला म्हणून. नाही ना. तुमच्या आसपासचे कोणी असतील पेणारे, तुमच्या घराजवळचे असतील, प्रत्येक जण तंबाखू असेल, गुटखा असेल, काही नाही तर काही व्यसन करतातच. नका हो करू, काही उपयोग नाही त्याचा. त्याच्यावरचं तुम्ही काहीतरी पोषक तुमच्या जीवनाला खा ना. तुमची येणारी ती 10 रुपयाची असते बहुतेक पुढे, हो ना? कितीची असते हो? कितीची असती माहित नाही, तुम्ही खात नाहीत, घेत नाहीत. नाही तर जी असेल 10-5 रुपयाची तीच तुम्ही एखाद्या वेळेस जमा केल्याच्या नंतर काहीतरी तुमच्या संसाराला हातभार लागेलच ना. एकदा ती सोडून बघा, खूप काही आयुष्यात मिळतं. आपले महाराज तुम्हाला पदोपदी हे सांगतच असतील, त्यामुळे मला जास्त काही सांगायची गरज नाही. पण एवढंच म्हणायचंय व्यसन करणाऱ्यांना, तुम्ही म्हणाला मी खाऊन खातोच काय ताई, सुपारी सारखी ती. आता मी बघते ना, दुसरे खात असताना मला दिसते ना, सुपारी सारखी असते, काय होतं त्यात? चांगलं नाही होते, घरच्यांना वाईट वाटतं. बरं, एखादा जण अगोदर काही नॉनव्हेज वगैरे खात असेल, नंतर मग तो विचार करतो की आता मी अगोदर एवढं पाप केलंय, आता पुण्य करायला निघलो, पण गळ्यात माळ घालू की नको? अहो, जे वाल्याकुळे पापी दृष्ट होता त्याने सुद्धा माळ घातली, त्याने सुद्धा भगवंताचं चिंतन केलं. वाल्मिक किंकर वंदे केला, वंदे केला, वाल्मिक किंकर वंदे केला, वंदे केला, वाल्मिक वंदे केला. महाहत्यारासी बात के अपार, महाहत्यारासी बात के अपार, महाहत्यारासी जात के अपार. वाल्मिक किंकर वंदे केला, वंदे केला, वाल्मिक किंकर वंदे केला, वंदे केला, वाल्मिक किंकर वंदे केला, वंदे केला, वाल्मिक किंकर वंदे केला. खूप सुंदर. अशा प्रकारे जे वाल्याकुळे होता, पापी दृष्ट होता, प्रत्येक जणाला माहित आहे, प्रत्येक जणाने दृष्टांत ऐकलेले असतील.
एवढं पाप करून जर का त्याचा उद्धार झाला असेल तर मग आपण गळ्यामध्ये एक तुळशीची माळ घालायला काय कमी हो? तुळशीची माळ तर घालायलाच पाहिजे. मग नव्हे तर तो प्रकार भगवंताला आमच्या आवडतो. हे नाथबाबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. तुळसी माळ गळा तुळसी माळ गळा तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. महाराज टाळी वाजवताना दिसल्या तरच आमच्या महिला मंडळ टाळ्या वाजवायला. अहो मी दररोजच टाळ्या वाजवते. मी आताच तुकडे पडायला आले तर तुम्ही वाजवत नाही. तुम्ही वाजवत जा, माझं काय. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा. आमच्या भगवंताला गळ्यामध्ये तुळशीची अशी पवित्र माळ फार आवडते. अतिप्रिय आवडे तुळसी भोगा अतिप्रिय आवडी तुळसी भोगा पैसे प्रेते भोळा भाविका नामपद पंचक पादुका नामपद पंचक पादुका श्रीमस्तके वंदे कसे पंढरपुरीचे भीमा तटी पंढरपुरीचे भीमा अति प्रिय आवडी तुझी मुका पैसे प्रेते गरी भोळा भाविका श्रीमस्तकी वंदित अति आवडे तुळसी बुका भोळ्या भाविका रेसी प्रीती भोळ्या भाविका. भगवंताला तुळशीची माळ फार आवडते. तुळशीची माळ भगवंताला फार आवडते. मग तुम्ही म्हणाल आहे ना आमच्या घरात तुळशीची माळ. तुमचं एक साहजिक आहे हो, तुम्ही माळ घालतातच. परंतु आमचे जे पुरुष मंडळी असतात ना खूप विचित्र. एक जण माझ्याकडे कीर्तन झाल्याच्या नंतर आला. असंच मी सांगितलं की तुळशीची माळ गळ्यामध्ये खूप चांगली गोष्ट आहे घालणं, असं तसं सांगितलं. मग आता ते म्हणाले आले माझ्याकडे कीर्तन झाल्याच्या नंतर, पाया घ्या पडले, दक्षिणा वगैरे दिली आणि बसले माझ्याजवळ. मग आता बसल्या बसल्या म्हणते तर ताई माळ घालण्याची इच्छा आहे. म्हटलं बरं घाला की. म्हणते तर ते सगळं ठीक आहे पण हाडकं चावत नाहीत म्हणून तुळशीची माळ घालायची. म्हटलं अरे बापरे
चालते म्हणलं, तसं काही नाही. फक्त ते पहिलं सगळं सोडून द्या आणि तुळशीची माळ घाला. अशा प्रकारची व्यक्ती असतात. तुळशीची माळ गळ्यामध्ये खूप अतिशय चांगली गोष्ट आहे. बघा, जे मेलेलं प्रेत असतं त्या प्रेताच्या तोंडामध्ये तुळशीचं पान ठेवलं जातं, बरोबर ना? तुळशीचं पान ठेवलं जातं वाटतं, ठेवतात ना? इथं पुरुष मंडळी बोलतात आणि महिला मंडळ शांत बसतात. दुसऱ्या गावाला जातात ना, तिथं महिला मंडळ बोलतात आणि पुरुष मंडळ नसतातच. पण इथं पुरुष मंडळ खूप सारे, इथं खूप चांगली गोष्ट आहे, त्यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा. मी कीर्तनात सांगितलं होतं, त्या गावात पुरुष मंडळी काय आमचे असे 2-3च होते. मी म्हटलं, तेव्हा संक्रांत जवळ आलेली होती. तेव्हा मी सांगितलं, का हो आईंनो, तुम्हाला जर का संक्रांतीला एखादं सोनं त्यांना नाही केलं किंवा साडी नाही आणली तर तुम्ही कसं म्हणतात? तुम्ही जर का मला नाही झुंबर आणलं तर मी माझ्या माहेरालाच निघून जाईन, म्हणता का नाही? हो, म्हणता ना? तसंच जर का कीर्तनात हे नाही ना आले, त्यांना काय म्हणायचं? तुम्ही जर का कीर्तनाला नाही आले तर मी विषच पेन, म्हणतात का नाही? असो, तुमच्या गावामध्ये खूप पुरुष मंडळी आहेत, तुमच्या गावाचं अहोभाग्य आहे. नव्हे तरी इथे आमचे कोठाळकर महाराज, गंगा भारती महाराज असे थोर पुरुष येऊन गेलेले आहेत. त्यामुळे तुमच्या गावाला खूप संस्कार आहेत. पहिल्या दिवशी एवढी मंडळ आहेत, खूप तुमच्या गावाचं वैभव आहे. असो, असणाऱ्या भगवंताला आवडतं तुळशीची माळ. अहो, तुळशी पत्र खूप पवित्र आहे. आपण जर का दररोज सकाळी तुळशीचे 5 पानं खाल्ले ना, दररोज, बरं, तर तुमची बीपी ही नॉर्मल राहते. असणारं तुमचं ब्लड प्रेशरही चांगलं राहतं. नव्हे तर डोकं सुद्धा चांगलं चालतं. सगळं काही नॉर्मल राहतं. केव्हा? तुळशीच्या पानाने. अगदी तुम्हाला माहित असेल, ज्यावेळेस भगवंताचं वजन माप करत होते तेव्हा त्यांच्या 16,107 जणीने सोनं आणून टाकलं होतं. परंतु एकच आमच्या रुक्मिणी माता राहिल्या होत्या. रुक्मिणी मातेने काय आणलं होतं? तुम्हाला सगळ्याला माहित आहे, मला माहिती आहे, सांगा काय आणलं होतं? तुळशीचं पान. आणि लगेच भगवंताचं माप झालं ना. तुळशी पात्र पारड्या ठेविता माधव झाला बरोबरीचा, उठा की चढा. अगदी सुंदर प्रमाण आहे. तुळशीच्या पानाचं खूप महत्व आहे, तुम्हालाही माहित आहे. तर अशा त्या तुळशीची पवित्र अशी माळ आपण गळ्यामध्ये घालायला पाहिजे. नव्हे तर भगवंताला कपाळावरती चंदनाचा टिका फार आवडतो. आजकालच्या आमच्या बायांची नवीनच स्टाईल निघली, एवढीशी टिकली लावतात पहा, केवढी, एवढी एवढी. आपल्या इथे नाही आहे जास्त परंपरा, म्हणा इकडं आहे. आपल्या इथे जास्त परंपरा नाही आहे तशी. परंतु जे सिटीच्या ठिकाणच्या बाया असतात ना, एवढीच टिकली लावतात. होता एवढीच दिसत पण नाही, ती पण मॅचिंग बरं, एकदम मॅच असते. अवघड झाले महाराज, कलियुग आलाय. अहो, हा देह ना खूप दुर्लभ आहे. देह खूप दुर्लभ आहे. अमोल काया जाईल वाया, शिशी फुटेन फटकन ही काचाची. नर देह दुर्लभ गाना,
शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह फार दुर्लभ आहे, नव्हे तर नरदेहाला येतानाच फार त्रास होत असतो. प्रत्येक जणाला माहित असेल देहाला येताना किती त्रास होतो. काय सांगू गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, मद भोगिता नारायण, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा. त्या गर्भाच्या यातना काय सांगाव्या तुम्हाला. प्रत्येक जणाला माहिती आहे आपण जन्माला येत असताना आईच्या गर्भामध्ये असताना आपल्याला किती त्रास असतो. नव्हे तर विज्ञानामध्ये देखील प्रत्येक जणाला माहित असेल की किती त्रास असतो या आईच्या गर्भामध्ये. फार त्रास असतो. त्या गर्भामध्ये आपण असताना गर्भी असता दिला दंड, वरती पाय खाली, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड. गर्भी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड, वरती पाय खाली तोंड. फार असतात आणि त्यामध्ये असताना आपण भगवंताला म्हणतो, भगवंता मी पृथ्वी तलावर आल्याच्या नंतर तुझंच भजन करेल. पृथ्वी तलावर आल्याच्या नंतर तुझंच भजन करेल, तुझं नामचिंतन करेल. आठवीन पाय हा माझा नवस, पाय हा माझा नवस, आठवीन 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 आठवीन पाय हा माझा नवस. भगवंताला नवस करत असतो की भगवंता पृथ्वी तलावर आल्याच्या नंतर तुझंच नामचिंतन करेन. माझं इतर कुठेही लक्ष न घालता तुझं नामचिंतनामध्ये मी लक्ष घालेल. आणि मग इथं आल्याच्या नंतर भगवंताला म्हणतात, भगवंत म्हणतो कुठे गेलं रे माझं भजन. मुलगा जन्माला आल्या पनों में हाथ जुड़ाया निकल गया बेईमान. अब तुम कब करोगे कब करोगे
छोटा मुलगा म्हणत असतो, कोणता भगवंत मला नाही माहिती. असंच मग जीवनभर त्या भगवंताला आपण टाळत जातो आणि शेवटी आपला मृत्यू येतो तरी सुद्धा भगवंताचं नामचिंतन आपण करत नाही. वास्तविक आपल्याला हा जो देह मिळालेला आहे ना, तो भगवंताच्या नामचिंतनाकरिताच मिळाला आहे. देवे दिला देह भजना गोमटा, भगवंताने हा देह आपल्याला फक्त नामचिंतनाकरिताच दिला आहे. कारण 184 योनी ज्या असतात त्या आपल्याला बाकी विषय भोगासाठी असतात आणि हा जो देह असतो तो भगवंताच्या नामचिंतनाकरिता. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, आणि तो हे नाही कोठे, आणि तो हे नाही कोठे, देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देहामध्ये हे ज्ञान आहे, बाकीच्या देहाला प्रत्येक गोष्टी आहेत. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सारे उत्तम गती, देवाची होईना मनचित होती, करावे. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सारे उत्तम गती, देवाची होईना मनचित होती, उत्तम असं नरदेह आपल्याला सध्या प्राप्त झालेला आहे. बाकीचे जे योनी असतात ना, त्या योनीमध्ये सुद्धा डोळे असतातच. प्राण्यांना देखील प्रत्येक गोष्ट ही दिसते. प्राण्यांनाही हात असतात, तेही ते त्यांचं जीवन जगत असतात, तेही दररोज जेवण करतात नव्हे तर ते प्रत्येक गोष्ट करत असतात. पंचविषय देखील ते भोगतात. उलट या देहापेक्षा त्या देहांमध्ये पंचविषय भोगणं खूप सहज आहे. हा देह आपल्याला त्याच्यासाठी प्राप्त नाही झालेला, आपल्याला भजनाकरिता प्राप्त झाला. मग तुम्ही म्हणाल आम्ही आमचा संसार घेऊन सर देतो सोडून आणि जाऊन बसतो तुकाराम महाराजांच्या त्या कुठं, तसं चालेल का? नाही ना. आपल्याला संसारही करायचा. दोन्ही नसावे भजन करावे, वेळोवेळा भजन करावे, वेळोवेळा संसारी असावे, दोन्ही नसावे भजन करावे, वेळोवेळा भजन करावे. संसारी असून असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. संसारामध्ये राहून भजन करायचंय म्हणजे कसं, भोगही नको आणि त्यागही नको. बायकोचा भोगही नको आणि त्यागही नको, मुलाबाळांचा भोगही नको आणि त्यागही नको. असं राहून आपण भगवंताचं नामचिंतन करायचं. आपल्या माऊली महाराजांसारखंच त्यांच्याकडे मुलगा आहे, मुलगी आहे, मुलगा आहे, नव्हे तर पत्नी देखील आहे, नव्हे तर त्यांच्याकडे छोटे छोटे मुलं सुद्धा आहेत. त्यातला एक मुलगा अनाथ देखील आहे. त्यांचं खूप श्रेष्ठत्व आहे. ते हे असे मुलं सांभाळत आहेत ते, कारण मुलांना सांभाळणं एवढं काही सोपी गोष्ट नाहीये. आपल्याला एकच मुलगा सांभाळायचा असतो, आपण त्याला किती वेळेस किती मारतो माहितच असेल ना. कसा हसू येतो गालात गालात, खूप मारतो आपण त्याला. दिवसातून किती वेळा मारतो तुमची तुम्हालाच माहिती नसतं. पण या मुलांना ते प्रेमाने सांभाळतात. त्यांना कधीही त्यांच्यावरती हात उचलत नाहीत, कारण त्यांच्या आई वडील त्यांच्या जवळ नाहीयेत.
खूप श्रेष्ठत्वाची ही गोष्ट आहे. तर आपला विषय होता की यांच्याकडे म्हणजे भोग करा, भोगही नको आणि त्यागही नको. आपण संसारामधला भोगही घ्यायचा नाही, त्याचा त्यागही करायचा नाही, म्हणजे संसारामध्ये राहायचं परंतु संसारामध्ये राहून नसल्यासारखं राहायचं. सांडी रे सांडी बाळा, सांडी संसाराची सांडी रे सांडी बाळा, सांडी संसाराची आसिया मोहळा रे, तेने रतियेला तू आसी मोहळा रे, तेने रतियेला तू आणि धरुणे मदाल ऐसा सोहम जो जो रे बाळा. असो संसारामध्ये राहून विरक्त राहा एवढंच मला सांगायचं आहे. आणि भगवंताचं नामचिंतन करत जा. नव्हे तर हा भगवंताला प्रकार आवडतो हेही तुम्हाला मी सांगितलंय. तसंच भगवंताला कपाळावरती चंदनाचा टीका असलेला फार आवडतो. आजच्या या कलियुगातील ती आवश्यक अशी गोष्ट आहे. नव्हे तर प्रत्येक स्त्रीच्या डोक्यावरती सुंदर असा पदर असायला हवा. इथे बहुतेक सगळ्यांकडेच पदर घेतलेले आहेत असं मला वाटते. परंतु दुसऱ्या गावामध्ये आम्हाला सांगावं लागत असतं की प्रत्येक जणाच्या डोक्यावरती पदर घ्या. लगेच पदर घेतात आमच्या बाया. असो भगवंताला कपाळावरती चंदनाचा टीका फार आवडतो आणि वैष्णवांविषयी मनामध्ये कळवळा आवडतो. तुम्ही म्हणाल आम्ही या भगवंताचे सगळे साधन करू ना. भगवंताचे सगळे साधन करतो परंतु मग भगवंत आम्हाला प्रसन्न होईल का? होईल ना, का नाही होणार. परंतु त्याच्यासाठी एकच दृढ निश्चय असा लागत असतो आणि आपण ते काही करत नाही. नवीन आता मधात सोमवारचे व्रत आले होते तेच तुम्ही करत होतात. आता त्याच्या अगोदर गुरुवारचे व्रत होते, त्याच्या अगोदर शुक्रवारचे होते. प्रत्येक महिन्याला नाही प्रत्येक आठवड्याला तुम्ही आमचा भगवंत बदलतात. आणि पुरुष मंडळीचं तर सांगूच नका, दररोज एक एक स्टेटस असतं. सोमवार आला की भगवंताचं स्टेटस ठेवतात, माझ्या महादेवाला. भगवंताचं लगेच आपण आपल्या महादेवाचं स्टेटस ठेवतो. त्याच्यापेक्षा मंदिरामध्ये जा, भगवंताच्या मंदिरामध्ये बसून म्हणा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरे हरे बोलो नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरे हरे बोलो नमः शिवाय, शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरे हरे बोलो नमः शिवाय, शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, शिवाय ओम नमः शिवाय, हरे हरे बोलो नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हरे हरे बोलो नमः शिवाय, शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, शिवाय ओम नमः शिवाय, हर हर नमः शिवाय. तुमच्यासाठीच भजन घेतलं होतं पण तुमच्यापैकी एकही जण म्हणलं नाही. नाही म्हणलेले लगेच हसतात मस्त. नका हो दात भेटून घेऊ, माहिती मला. तुमच्यासाठी नामचिंतन मी घेतलं होतं परंतु तुम्ही काही ते म्हणलंच नाहीत. असो
तर आपण सोमवार आल्याच्या नंतर भगवंताचं व्रत करतो. मागं ते पशुपतीचे व्रत निघले होते. प्रत्येक दिवशी भगवंत बदलत असतो. एक आमच्या घराच्या शेजारी एक महादेवाचं मंदिर आहे. असंच कीर्तनाहून आलो होतो आम्ही फार उशिरा, तरी 3-3:30 वाजले असतील. आता मग घराच्या शेजारीच महादेवाचं मंदिर होतं. गाडी उभा केल्याच्या नंतर उतरल्या मला तिथे 2 बाया दिसल्या. आता दिसल्याच्या नंतर त्या बायांकडे बघितलं, म्हटलं एवढ्या पहाट नव्हे तर रात्रीच ह्या बाया इथे काय करत असतील. थोडं लक्ष दिलं. लक्ष दिल्याच्या नंतर मला ते काहीतरी ओढताड करत आहेत असं दिसलं. मग दिसल्याच्या नंतर म्हटलं चला बाबा थोडं जवळ जाऊन बघावं कसले भांडणं आहेत काय, कारण बायाच्या भांडणाचं काही सांगता येत नाही कसे लागतील म्हणून. त्याच्यामुळे थोडं जवळ जाऊन बघायचा प्रयत्न केला. ऐकते तर काय, ही म्हणायची दे इकडं ते तांबा मलाच पाडसा देऊ पाहिजे. दुसरी म्हणायची दे इकडे ते तांबा मलाच पाडसा देऊ पाहिजे. अशा त्या दोघींचे भांडणं लागले होते. मला सांगा देव कुठे पाडसा असतो का? असते का पाडसा? तुम्ही तर दररोजच जातात ना. तुम्ही पण म्हणत असताना मला पाडसा देव भेटावं म्हणून 4 वाजताच जात असताना. त्या भगवंताला झोपू बी देत नाही. तर गेल्या की तिथं चालू करतात ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पशुपतीचं व्रत करताना कोणता मंत्र म्हणावं लागत होतं? कोणता म्हणावं लागत होता? अहो खरंच माझ्या लक्षात नाहीये, सांगा ना. हा श्री शिवाय नमस्तुभ्यम. एक पाण्याचा थेंब टाकायचा श्री शिवाय नमस्तुभ्यम. त्या महादेवाला किती थंडी वाजत असन त्याच्यात जीवाला माहित. श्री शिवाय नमस्तुभ्यम झालं पाणी. मार चंदन उघडीत्यात, मार चंदन उघडीत्यात. भगवंताला 8 जाग्यावरती चंदन लावायचं असतं. आपण जिथं दिसन महादेव उघडा तिथं लावू टाकतो. असो ती तुमची श्रद्धा झाली. परंतु माझं म्हणणं एवढंच असेल, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका, श्रद्धेवर विश्वास ठेवा. उगाच कशाला अध्यात्म आणि अंधश्रद्धेच्या गप्पा हाणता? उगाच कशाला अध्यात्म आणि अंधश्रद्धेच्या गप्पा हाणता? आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठे म्हणतात. नको कुणाशी स्पर्धा देवा, नको कुणाचा हेवा. नको कुणाशी स्पर्धा देवा, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचं आहे आईच्या पायाशीच डोकं ठेवा, आईच्या पायाशीच डोकं ठेवा. श्रद्धा, अंधश्रद्धा हे सगळं मलाही एवढी पात्रता नाहीये की मी तुम्हाला अंधश्रद्धेबद्दल सांगावं. परंतु एक कीर्तनकार होण्याच्या नात्याने मी तुम्हाला एवढंच सांगेल, अंधश्रद्धेवर कधी विश्वास ठेवू नका, श्रद्धेवर विश्वास ठेवा. आणि ती श्रद्धा फक्त आमच्या भगवंताच्या नामचिंतनामध्येच आहे. तुम्ही म्हणाल देवळातल्या मंदिरात आम्ही दररोज जातो, दररोज त्या देवाचं दर्शन घेतो, दररोज घंटी वाजून काही नाही तर काही मागतो, बरोबर ना? प्रत्येक दिवशी मागतो त्या भगवंताकडं. भगवंताच्या दर्शनाला गेल्याच्या नंतर भगवंताकडे काही मागत जाऊ नका. भगवंताकडे काही मागायचं नाही. कारण आपण एखाद्या व्यक्तीला त्याच्या घरी आपण काम केलं, खूप काम केलं शेतामध्ये, सर्व शेतकरीच आहेत ना, शेतामध्ये खूप काम केलं, महिना झालं पैसेच मागितले नाही. तो आपल्याला स्वतःहून येऊन म्हणतो की अरे तुला काही पैशाची गरज असेल पैसे घे. तसंच भगवंताचंही असतं. भगवंत आपण त्याला त्याचं दर्शन घेतो, त्याच्यावरती कर्ज असतं आपलं. आपण जे भगवंताचं नामचिंतन करतो, ज्याचं चिंतन केल्याच्या नंतर आपल्याला भगवंताला ते ऐकूही जातं. गेल्याच्या नंतर भगवंताला वाटतं की त्याने आपल्याला काहीतरी मागावं, तो आपल्याला पटकन देऊन टाकतो. मागण्याची आशा आहे मुखाकडे, मागण्याची आशा आहे मुखाकडे, हे मागण्याची आशा आहे मुखाकडे, मागण्याची आशा आहे मुखाकडे.
काही मागण्याची आस करू नका, कारण तुम्ही मागून मागून काय मागता, तो भगवंताकडे सुख मागतात. विवेकानंद म्हणत होते, पीपल सर्च फॉर हॅपीनेस, लोक सुखाचा शोध घेतात. परंतु आमचे तुकोबराय म्हणतात, सुखा लागे जरी तू करीसी तळमळ, तरी तू बंबईसी जाय का वेळ. असंच म्हणलंय ना, तुम्हाला ऐकू येईल ना. सुखा लागे जरी तू करीसी तळमळ, तरी तू बंबईसी जाय का वेळ. असंच म्हणलंय ना. मुंबईला जाऊन काय भेटत नाही, चिकनगुनिया, माकनगुनिया, नवीन कोरोना, आणि आता तर नवीनच केस गळायला लागलेत. हे सगळे रोग आपल्या डोक्यावर येऊन बसतात. मुंबईला जाऊन काय नाही भेटत. आमचे तुकोबराय म्हणतात, सुखा लागे जरी तू करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय कवेर. पंढरपूरला जा असं सांगितलं आहे. तिथे गेल्याच्या नंतर तू अवघाचे सुखरूप होशील. जन्मोजन्मीचे दुःख विसरशील, जन्मोजन्मीचे तू दुःख विसरून जाशील. हे सर्व तिथे गेल्याच्या नंतर भेटतात. आणि आमच्या भगवंताला आषाढी कार्तिकीची वारी केलेली फार आवडते. आषाढी कार्तिकी पंढरी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. याशिवाय दुसरे काही साधनही नाहीयेत. अहो, दुसरे साधन फार आहेत ना, परंतु त्याचे आपण अधिकारी नाहीत. जसं ते लग्न झाल्याच्या नंतर कोणतेही असते हो पूजा. कोणती पूजा असते ते तर माहित असेल ना, सांगा ना. सत्यनारायणाची पूजा करत असतात. ती सत्यनारायणाची पूजा कोण करतं हो? ब्रह्मचारी करतात ना, बरोबर ना. का वानप्रस्थ करतात? का संन्यासी? संन्यासीच करतात वाटतं. गृहस्थ आश्रम करत असतो. त्यासाठी अधिकार लागतो, गृहस्थ आश्रमच लागतो, तेव्हाच ती पूजा होत असते. तसंच या बाकीच्या साधनाकरिता अधिकाराची गरज लागते. परंतु आमच्या नाथबाबांनी सांगितलेल्या साधनांकरिता अधिकाराची गरज लागत नाही, नव्हे तर काळावेळाचीही गरज लागत नाही, कशाचीच गरज लागत नाही. असं ते सांगितलेले आपण सर्व नियम हे करायलाच पाहिजे. आता वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा मधातलं भजन घेऊया. सर्वांनी हाताने टाळी वाजवायची, मुखाने नाम घ्यायचे. आता मी तुमच्या गावात परत कधी येईन काही सांगता येत नाही. माझी एकदा शेवटची इच्छा एवढी पूर्ण करा. सर्वांना हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने विठ्ठल विठ्ठल विठोबा. काय करायचं? विठोबा रखुमाई,
भजन केलं. मी काही तुम्हाला दुसऱ्या महाराजांसारखं असे मार हात वरती घ्या वर करून वाजवा हात असं मी तर नाही ना म्हणत. खालीच अशा वाजवा म्हणते ना, तरी सुद्धा तुम्ही काटकसर काढतात. असं असणारे हे सर्व नियम आपण केल्याच्या नंतर आपण भगवंताला अतिशय प्रिय होतो. असं श्री नाही बाबा. गजनार्दनी ऐसा जाने ऐसा
आणि ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी. अशा प्रकारचे हे सगळे साधन आहेत. झालेली कीर्तनरूपी सेवा असणारे परमपूजनीय गंगा भारती महाराज व तसेच गुरुस्थानी असणारे कोठाळकर बाबा, तसेच गुरुस्थानी असणारे आमचे माऊली महाराज कोठाळकर, त्यांच्या चरणी समर्पित करून सेवा इथंच पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली तसेच कीर्तनाला उपस्थित सर्वांचे ऋण परत एकदा व्यक्त करते आणि झालेली कीर्तनरूपी सेवा विठ्ठल जय जय विठ्ठल.